आपण विविध ऋतूनुसार विविध अशी तयारी करत असतो। कुठचाही ऋतू येण्यापूर्वी त्याची एक जय्यत तयारी असते। त्यातील एक महत्त्वाचा ऋतू म्हणजे पावसाळा। तुमची झाली आहे की नाही पावसाळ्याची तयारी? पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आपण अगदी चपलांपासून ते छत्री, रेनकोट, बॅगेला घालायचे कवर, मोबाईल कवर या सगळ्याची अगदी जय्यत तयारी करतो। परंतु ह्या सगळ्यात एक गोष्ट विसरतोय। कोणती? ती म्हणजे आपले घर आणि घराचे इंटिरियर। कमीत कमी खर्चात अगदी छान पूर्ण पावसाळ्यात आपल्याला आपले घर खूप छान ठेवायचे असेल तर त्यासाठी काय काय करावे, कुठच्या छान छान छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, हेच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला या व्हिडिओमध्ये उत्तरे मिळणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा। नंबर 1, मान्सून पूर्व तयारी। पावसाळा आल्यावर काय काय लागणार याची आपण जय्यत तयारी करतो, परंतु मान्सून पूर्व अशी एक तयारी करायची असते हे आपण विसरून जातो। यासाठी अगदी सोप्यात सोपं म्हणजे आपण सणावाराला किंवा आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर घर छान साफसफाई करतो, अगदी व्यवस्थित झाडलोट करतो। परंतु हीच झाडलोट पावसाळ्याच्या जस्ट आधी केली तर खूप फायदा होणार आहे। काय होते की पावसाळ्याच्या आधी जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा धूळ खूप सारी घरात येत असते आणि ती उपकरणं तसेच मोठे मोठे फर्निचर यावरती साचून राहते। पावसाळ्यामध्ये आर्द्रता वाढल्यामुळे ही धूळ तशीच त्यावर चिकटून राहते आणि नंतर तिथेच मग बुरशी, फंगस येण्यास सुरुवात होते। ते होऊ नये म्हणून पावसाळ्याच्या जस्ट 10-15 दिवस आधीही आपण अशी छान झाडलोट केली तर खरंच खूप फायदा होतो। नंबर 2, फर्निचरची काळजी। आपल्या घरात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फर्निचर। खूप महागडे आणि खूप छान स्टाईलाइज असे आपण फर्निचर घरात करून घेतो, परंतु यालाच बुरशी लागणे किंवा ते फर्निचर फुगणे, दरवाजा फुगणे यासारख्या कंप्लेंट या पावसाळ्यात असतातच। यासाठी फर्निचर प्रोटेक्ट करणे खूप गरजेचे आहे। यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात हवा खेळती असली पाहिजे। ज्या वेळेला पाऊस नाहीये त्यावेळेला घरात छान असा सूर्यप्रकाश आला पाहिजे। म्हणूनच फर्निचरची अरेंजमेंटही थोडीफार तुम्ही बदलू शकता। फर्निचर जर खिडकीला लागूनच असेल तर ते थोडंसं आतमध्ये आपण शिफ्ट करू शकतो, म्हणजे डायरेक्ट हवा आणि पाऊस त्या फर्निचरवर येणार नाही। फर्निचर प्लास्टिक कव्हरने झाकल्यास अतिउत्तम। नंबर 3, खेळती हवा आणि दमटपणा। ढगाळ वातावरणामुळे भरपूरदा खेळती हवा नसते, तसेच आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते। अशा वेळेला जेव्हा पाऊस नाहीये त्यावेळेला दारे, खिडक्या अगदी व्यवस्थित उघडून टाकायच्या। यामुळे छान असा सूर्यप्रकाशही घरात येईल आणि हवा खेळती राहील। याने घरातील दमटपणा कमी होण्यास मदत होते। यावेळेला टॉयलेट, किचन या ठिकाणी एक्झॉस्ट सिस्टीमचा वापर करावा। जे जनरली किचन आणि टॉयलेटमध्ये एक्झॉस्ट असतात हे जास्त वेळा आपल्याला वापरावे लागतात। त्याप्रमाणे मार्केटमध्ये डिह्युमिडिफायर सुद्धा मिळतात। डिह्युमिडिफायरचाही आपण वापर घरात करू शकतो। डिह्युमिडिफायर म्हणजे नक्की काय, तो कसा वापरायचा असतो याच्या रिलेटेडही मी व्हिडिओ केलेला आहे। तो अजूनही पाहिला नाहीयेत का? ओके, मग त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तो व्हिडिओही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कळेल डिह्युमिडिफायरचा उपयोग कसा करायचा असतो। नंबर 4, इंडोर प्लांट्स। भरपूर वेळा घर सजवण्यासाठी आणि घरातील ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी आपण छान छान शोभेची झाडं घरात वापरतो। वेगवेगळ्या प्रकारचे इंडोर प्लांट्स आपण घरात लावतो। इंडोर प्लांट्स कोणते लावावे अजूनही माहीत नाहीये? त्याचाही मी व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तो व्हिडिओही नक्की पहा। आपण घरातील कॉर्नरला किंवा वर्कस्टेशनवरती, लिव्हिंग रूममध्ये अशी छान शोभेची झाडं लावतो, परंतु पावसाळ्यात आपण जास्त पाणी घातल्याने तेथे पाणी साठून राहते। पाणी साठल्यामुळे तिथूनच बुरशी, फंगस यासारख्या गोष्टींची सुरुवात होते। त्यामुळे शोभेची झाडे किंवा आपली इंडोर प्लांट्स अशा वेळेला हे प्लांट्स आपण बाहेर ठेवू शकतो। बाहेर ठेवल्यामुळे तेथील अधिक पाणी जे साठलेले असते ते सुकून जाते आणि मग हे इंडोर प्लांट्स आपण घरात ठेवू शकतो। पाऊस हे थोडे थोडे असे बदलत राहावे लागतात।
आणि अगदीच जर तुम्हाला इंडोर प्लांट ठेवायचेच असतील तर स्नेक प्लांट किंवा स्पायडर प्लांट यासारखे इंडोर प्लांट्स तुम्ही नक्की वापरू शकता. हे प्लांट्स घरातील अतिरिक्त आर्द्रता शोषून घेण्याचे काम करतात. त्यामुळे या प्लांटचा नक्कीच वापर करून पहा. नमस्कार, मी आर्किटेक्ट धनश्री, तुमची डिझायनर मैत्रीण. डे टू डे रुटीनच्या क्रिएटिव्ह टिप्स घेऊन येत असते आर्किटेक्ट धनश्री कानडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आपल्या चॅनलवर आर्ट, आर्किटेक्चर, DIY याच्या रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते. आपल्या होम मेंटेनन्स रिलेटेडही खूप सारे व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओ अजूनही पाहिले नसतील तर नक्की पहा. त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नंबर 5, यूज ऑफ परफेक्ट कर्टन्स. प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या फॅब्रिकचे पडदे वापरायचे असतात. कोणते कोणते पडद्याचे प्रकार असतात हे तुम्हाला माहीत नसेल तर त्याचा एक डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. पावसाळ्यात जनरली पडदे हे जाड फॅब्रिक नसलेले आणि लाईट कलर असलेले लावावेत. यामुळे हवा छान घरात खेळती राहते. तसेच जाड कापड नसल्यास पडदा जरी चुकून भिजला तरी तो सुकण्यास खूप मदत होते. शक्यतो पावसाळ्यात जाळीदार असे पडदे वापरावेत. तर ह्या होत्या 5 महत्त्वाच्या टिप्स. ह्या 5 महत्त्वाच्या टिप्स नक्की वापरून पहा. म्हणजे आपलं घर, आपल्या घराचं इंटिरियर अगदी छान लो मेंटेनन्स आपण ठेवू शकतो आणि मस्त पावसाळा एन्जॉय करू शकतो. तर अशाच वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. तुम्हाला कोणत्या विषयावरचा व्हिडिओ पाहायला आवडणार आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच तुम्हाला तुमचे घर, ऑफिस किंवा कोणतीही स्पेस शास्त्रीयदृष्ट्या छान अशी सजवून घ्यायची असेल किंवा छान डिझाईन करायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. स्पेस कनेक्ट आर्किटेक्ट इज वन स्टॉप सोल्युशन. त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या ईमेल ID वर तुम्ही आम्हाला लगेचच कॉन्टॅक्ट करू शकता. असेच वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत राहीन. तोपर्यंत स्टे ट्यून विथ आर्किटेक्ट धनश्री. बाय बाय.